माघ पौर्णिमा आपण आलो आहे ढगाडोंगरावर. इकडे मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर वृद्ध जे लोक आहेत त्यांचा समावेश आहे यात्रेमध्ये. तुम्ही बघू शकता. चला तर मग श्री क्षेत्र ढगाडोंगराचे खंडेराव महाराज अतिशय प्रसिद्ध आहे. अतिशय पुरातन मंदिर आहे. म्हणजे फतेसिंग राजाच्या काळी ते बांधलेलं मंदिर आहे. आणि राजा फतेसिंग त्यांचं त्यावेळेस कथेत म्हणतात की त्यावेळेस त्यांचं भुयार 14 जोक्याच्या वाड्यातून आणि हे इथं ढगाडोंगराला निघायचं थेट आणि ते दर्शनासाठी इथं नेहमी यायचे असं पुरातन ग्रंथकथेत लिहिलेलं आहे. तर हे खंडेराव महाराजांचं मंदिर ढगाडोंगर हे बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे. त्यामुळे इथं प्रचंड मोठी यात्रा दरवर्षी भरते. आणि सिन्नरीतील तरुणांनी एक ढगाडोंगर महाराज समिती स्थापन केली आहे. ते सर्व समिती सदस्य इथे वेगवेगळं उत्खनन करून वेगवेगळे पुरातन खात्याचे वस्तू शोधतात आणि इथे डेव्हलप करतात आणि हायमास वगैरे सर्व नियोजन करून राहिले. आणि अजून पण त्याच्यात खूप सुधारणा करायची त्यांची आणि सिन्नरकरांची त्या समितीची इच्छा आहे. आणि असे हे खंडेराव महाराजांचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे सिन्नरचे आणि त्याला मी सतशा नमन करतो. धन्यवाद. नाही का तो? नाही ना. Hey,
अडकल के भंडार बोल बोल हजारी वाघ्या मोरे बंडवा भगत सलाम सलाम सदानंदाचा